नमस्कार, मी अरविंद बेंडगा आणि नवीन बातमीपत्रामध्ये सर्वांचे स्वागत। आज सकाळी नॅशनल हायवे 48 मुंबई अहमदाबाद हायवेला तलासरी या ठिकाणी रोड परिवहनाच्या गोंधळ भोंगल कारभारामुळे एका फोर व्हीलर चालकाचा ऍक्सिडेंट होताना वाचला। या हायवेला दररोजच्या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात आणि या अपघातांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे। तरी सुद्धा रोड प्रशासन अजूनही झोपेतच आहे। आजचा हा दृश्य तुम्ही पाहत आहात की एक फोर व्हीलर वाला आपल्या गाडीमध्ये स्पीड मध्ये हायवेला जात होता आणि अचानक कॉन्क्रीटकरण जो केलेला होता त्याची उंची मोठी होती आणि जो जुना रोड होता डांबरी त्याची लेवल खालची होती आणि अंदाज न आल्यामुळे पूर्ण गाडी हवेत उडून चालायला लागली। अशी ही धक्कादायक घटना तलासरी या ठिकाणी घडली। कधी रोड प्रशासनाला जाग येईल आणि कधी या हायवेला होणारे अपघात थांबतील असा जाब विचारताना पालघर जिल्ह्यातील सर्व बाईक स्वार असतील, गाडी चालक असतील, संतप्त प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसून आले। कधी रोड प्रशासन जागेल आणि कधी रोडचं काम व्यवस्थित करेल, कारण गेल्या काही वर्षभरामध्ये या खराब रोडच्या कामामुळे अनेकाने ऍक्सिडेंट मध्ये आपला जीव गमावलेला आहे। अनेक असे अपघात झाले आणि या अपघातामध्ये हातपाय गमावलेले आहेत। अशा अनेक घटना या रोड प्राधिकरणाच्या कामामुळे गोंधळ भोंगल कारभारामुळे घटना घडत आहेत। तर सर्व पालघर जिल्ह्यामध्ये एकच प्रतिक्रिया लोकांची येते आणि संतप्त वातावरणामध्ये लोक प्रतिक्रिया देताना दिसून आले की रोड प्रशासनाने लवकरच्या लवकरात हा कॉन्क्रीटकरणाचं काम करून घ्यावं, नाहीतर येणाऱ्या काळात आम्ही मोठा आंदोलन करू आणि हायवे बंद करू असा रोड प्रशासनाला इशारा देताना यावेळी संतप्त नागरिक दिसून आले। भेटूया असाच पुन्हा नवीन बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा नमस्कार।